जय महाबली हनुमान. कुंभ राशीच्या जातकांनो सावधान. आज तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि भयानक असा गोप्यस्फोट मी करणार आहे. कारण गेल्या कित्येक वर्षापासून तुमच्या घरावर, तुमच्या कमाईवर आणि तुमच्या नशिबावर ज्याने काळा पडदा टाकलाय, तुमच्या घरातील सुख शांती बरकत ज्याच्यामुळे पूर्णपणे नष्ट झाली होती, आज त्या नराधमाचा बुरखा टराटरा फाटणार आहे. तुम्ही दिवस रात्र घाम गाळता मित्रांनो, प्रामाणिकपणे कष्ट करता, पण शेवटी हातात काहीच उरत नाही. ऐनवेळी बनलेलं काम बिघडत जातं. घरात सतत आजारपण, पैशाची चणचण का राहते, याचं उत्तर तुमच्या ग्रहात नाही तर तुमच्या घरात लपलेलं आहे मित्रांनो. तुमच्याच अत्यंत जवळच्या, तुमच्या ताटात खाणाऱ्या एका नातेवाईकांनं तुमचं संपूर्ण घर, कौटुंबिक सुख, लक्ष्मी तंत्रमंत्राने कायमची बांधून ठेवली आहे. तो व्यक्ती तुमच्या पाठीमागे तुमचं वाटोळं करत बसला होता आणि तुम्ही मात्र त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवून आहात. पण आता बास झाले मित्रांनो. आज या व्हिडिओमध्ये मी त्या गद्दार व्यक्तीचं थेट नाव घेणार आहे आणि त्याची संपूर्ण ओळख उघड करणार आहे. त्याने तुमच्या घरावर काय व कसं बांधून ठेवलंय तुम्हाला, ते उघड्या डोळ्यांनी पहा. जर आज तुम्ही सावध झाला नाहीत तर आणि हे नाव जाणून घेतलं नाही तर येणारा काळ तुमच्या कुटुंबासाठी आणखी भयानक ठरू शकतो. त्यामुळे तो शत्रू कोण आहे, त्याच्या नावाची काय अक्षरं आहेत, हे तुम्हाला आजच जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. तर कुंभराशीच्या जातकांनो, तुमच्यावर गेल्या कित्येक दिवसापासून चालू असलेले जे आर्थिक कौटुंबिक संकट आहे, हे निव्वळ योगायोग नाही किंवा तुमचे वाईट नशीब आहे म्हणून नाही, तर तुमच्या स्वतःच्या जवळच्या, ज्याच्यावर तुम्ही आंधळा विश्वास ठेवला, अशा एका नातेवाईकाने तुमची प्रगती, तुमची घरची बरकत आणि पैसा पूर्णपणे बांधून ठेवला आहे. तुम्ही दिवसरात्र अतोनात मेहनत करता, घाम गाळता, पण जेव्हा यशाचे किंवा मोबदल्याचे फळ मिळण्याची वेळ येते, तेव्हा ऐनवेळी पूर्ण बनलेला खेळ पार बिघडून जातो. अचानक असं काय होतं की हातात आलेला घास निसटतो. कधी विचार केला आहे का? कुंभराशीच्या जातकांनो, तुमच्या घरात अचानक आलेला पैसा कुठे निघून जातो हे तुम्हाला समजत नसेल. महिन्यातून हजारो लाखो रुपये कमवून शेवटी खिशात किंवा बँक खात्यात शून्यच रुपये उरतात. तुम्ही किती वाचवण्याचा प्रयत्न केला तरी अचानक असा काही विचित्र खर्च समोर उभा राहतो की कष्टाची संपूर्ण जमापुंजी एका रात्रीत रिकामी होते. तुमच्या आसपासचे लोक जे तुमच्यापेक्षा खूप कमी मेहनत करतात, जे आज बंगले, गाड्या बांधत आहेत मित्रांनो, आणि तुम्ही मात्र रात्रंदिवस कर्जाच्या आणि चिंतेच्या दलदलीत खोलवर रुतून बसला आहात. कुंभराशीच्या जातकांनो, ही अडचण फक्त पैशापुरतीच मर्यादित राहिली नसून आता ती तुमच्या शरीरावर आणि मानवी ऊर्जेवर सुद्धा हवी झाली आहे. दररोज संध्याकाळ झाली की विनाकारण तुमचं डोकं जड व्हायला लागतं, छातीवर कसले तरी अनामक दडपण येतं आणि सतत चिडचिड होती. हे तुमच्यासोबत घडत आहे का मित्रांनो? नक्की सांगा. कारण सर्वात भयानक गोष्ट म्हणजे रात्री 12 ते 3 या दरम्यान अचानक कधीकधी डोळाही उघडतो, मनात भयानक विचार येतात, शांत झोप लागत नाही. ही सामान्य थकव्याची लक्षणं नाहीत मित्रांनो. तुमच्या घरातील सुख शांती हिरावून घेण्यासाठी मारलेली ही एक भयानक वाईट नजर आहे. कुंभराशीच्या जातकांनो, तुमच्या कुटुंबातही आता त्याचे दुष्परिणाम स्पष्ट दिसू लागले आहेत. ज्या घरात पूर्वी हसून खेळून वातावरण असायचे, तेथे आता किरकोळ कारणावरून भयानक वादविवाद आणि ताणतणाव निर्माण होतोय. नवरा बायकोमधील दुरावा वाढणे असो, घरातील मुलांचे वारंवार आजारी पडणे असो किंवा दवाखान्याचा खर्च अचानक वाढणे असो, या मागे एक मोठी नकारात्मक शक्ती कार्यरत आहे मित्रांनो. तुमचा स्वतःचाच एक असा व्यक्ती आहे, जवळचा नातेवाईक आहे, जो तुमच्या तोंडावर गोड बोलतो, तुमच्या घरात येतो, पण पाठीमागून तुमच्या घरातील कुलदेवतेचा आणि इष्टदेवतेचा आशीर्वाद रोखण्यासाठी तंत्रमंत्राचा वापर करतोय. कुंभराशीच्या जातकांनो, ही परिस्थिती अशीच राहिली तर येणारा काळ तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आणखी भयानक व मानसिक त्रास देणारा ठरेल. पण घाबरून जाण्याचे किंवा धीर सोडण्याचे अजिबात कारण नाही मित्रांनो, कारण तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, इथपर्यंत आला आहात. ज्या शत्रूने तुमच्यावर ही करणी केली, त्याला उघड करण्याची आणि तुमच्यावर हा संपूर्ण काळा प्रभाव एका झटक्यात नष्ट करण्याची एक अत्यंत सोपी पण शक्तिशाली गुप्त गुरुकिल्ली मी तुम्हाला सांगणार आहे. ही काळी साखळी कायमची कशी तोडायची आणि त्या शत्रूला कसे ओळखायचे, हेच मी तुम्हाला अगदी पूर्णपणे स्पष्ट करणार आहे पुढे. त्यामुळे हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप करू नका किंवा सोडून जाऊ नका, नाहीतर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. कुंभराशीच्या जातकांनो, ग्रहाची सध्याची क्लिष्ट स्थिती आणि तुमच्या राशीवर असलेल्या शनिदेवाच्या 7.5चा आणि राहूच्या प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात एक मोठा राजकीय आणि भावनिक खेळ खेळला जात आहे. तुमच्या लग्नात आलेला
राहू स्पष्ट संकेत देतोय मित्रांनो की तुमच्या निष्पापपणाचा आणि मदतीचा गैरफायदा तुमच्याच वर्तुळातील काही लोक घेत आहेत. तुम्ही ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवलाय, ज्याच्या संकट काळात धावून गेलात, त्यानेच तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. हे लोक तुमच्या समोर तुमच्या यशाचे कौतुक करतात मित्रांनो, तुमचे गोडवे गातात, पण पाठीमागे मात्र तुमची प्रगती रोखण्यासाठी, तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कंगाल करण्यासाठी वाईट कारस्थाने सुद्धा आखत असतात. कुंभ राशीच्या जातकांनो, ग्रहाचा आणि राशी स्वामी शनिदेवाचा स्पष्ट इशारा आहे मित्रांनो तुम्हाला की या क्षणापासून तुम्हाला तुमच्या गुप्त गोष्टीवर पूर्णपणे पडदा टाकावा लागेल. तुम्ही भविष्यात काय करणार आहात, कुठे गुंतवणूक करणार आहात, कोणती गाडी घेणार आहात किंवा जमीन खरेदी करणार आहात किंवा तुमच्या बँक बॅलन्स खात्यामध्ये किती रक्कम शिल्लक आहे, याचा ढिंडोरा पिटणे ताबडतोब आजपासूनच बंद करा मित्रांनो. जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या आनंदाच्या कमाईच्या गोष्टी या कपटी नातेवाईक किंवा मित्रासोबत उघड करता, तेव्हा तुमच्याच कामात मोठा अडथळा येतो मित्रांनो. जर तुम्ही आता गुप्त राहायला शिकला नाहीत तर हातात आलेली मोठी संधीसुद्धा क्षणार्धात नष्ट होईल. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्यावर वाईट नजर टाकणाऱ्या आणि करणी करणाऱ्या त्या गुप्त शत्रूची ओळख पटवणे आता अत्यंत सोपं झालं आहे. मी सांगणार आहे त्याचं नाव तुमच्या सभोवतालची एक अशी व्यक्ती आहे जी तुमच्या घरात वारंवार कोणताही ठोस कारणाशिवाय येते. हो, कोणतीही अतिशय तुमच्याशी गोड बोलत असते. घरात इकडे तिकडे मात्र संशयास्पद नजरेने पाहत असते. लक्षात घ्या, नजर ठेवा तिच्यावर, किंवा तुम्हाला काहीतरी खाऊ पिऊ घालण्याचा नेहमी हट्टहास करत असते. हीच व्यक्ती आहे मित्रांनो या सर्व प्रकारामागे. लक्षात घ्या, विशेषतः कर्क आणि कन्या राशीच्या व्यक्तीपासून ज्या नावामध्ये S, R, M आणि K या अक्षराचा संबंध येतो मित्रांनो, त्यांच्यापासून अत्यंत सावध राहा. पुन्हा एकदा सांगतोय, कर्क आणि कन्या राशीच्या व्यक्तीपासून आणि ज्यांच्या नावामध्ये S, R, M आणि K या अक्षराचा संबंध येतो त्यांच्यापासून अत्यंत सावध राहा. ही व्यक्ती तुमच्या तोंडावर मित्र बनून फिरते, पण मनातून तुमच्या मत्सराने जळत असते. कुंभ राशीच्या जातकांनो, येत्या काही दिवसात तुम्हाला अत्यंत सावध राहण्याची, कडक नियम पाळण्याची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत घरात अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्तीने आणलेले अन्नपदार्थ असो किंवा गोड पदार्थ खाणे पूर्णपणे टाळावे. याशिवाय कोणत्याही जवळच्या नातेवाईकाला किंवा मित्राला मोठा आर्थिक व्यवहार म्हणून उधार पैसे म्हणून देऊ नये, कारण हा स्वतःच्या पायावर दगड मारून घेण्यासारखं आहे मित्रांनो. जर तुम्ही येत्या 24 ते 48 तासात भावनिक होऊन तुम्हाला कोणाला मदत करायला गेला तर तुमचे ते पैसे कायमचे अडकून पडतील आणि समोरची व्यक्ती तुमच्या विरुद्ध उभी ठाकेल. ही गोष्ट गांभीर्याने लक्षात ठेवा मित्रांनो. कुंभ राशीच्या जातकांनो, आतापर्यंत तुम्ही खूप सोचले, प्रत्येकाचं भलं केलं आहे, स्वतःचा विचार न करता लोकांना मदत केली आहे, पण आता वेळ आली आहे थोडे व्यावहारिक आणि स्वतःच्या हितासाठी स्वार्थी बनण्याची. जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखाल तेव्हाच हे वाईट लोक तुमच्यावर हावी होणे बंद करतील. या सर्व त्रासातून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी, शत्रूचा नायनाट करण्यासाठी आणि तुमच्या घरावर असलेली ही काळी साखळी एका रात्रीत तोडून टाकण्यासाठी सर्वात मोठा अमोघ आणि शक्तिशाली उपाय करायचा आहे. तो आता अत्यंत लक्ष देऊन ऐका मित्रांनो. कुंभ राशीच्या जातकांनो, त्यासोबतच तुमच्यावर केलेली सर्व प्रकारची करणी, वाईट नजर आणि तंत्रमंत्राची काळी साखळी एका झटक्यात नष्ट करण्यासाठी हा अत्यंत सोपा व सिद्ध उपाय तुम्हाला करायचा आहे. मंगळवारी किंवा शनिवारी सकाळी स्वच्छ स्नान करून एका शांत ठिकाणी बसा. 11 ताजी नागुलवेलीची खाण्याची पाने घेऊन या. या प्रत्येक पानावर केशरने किंवा लाल चंदनाने अत्यंत श्रद्धेने जय हनुमान, जय महाबली हनुमान असे लिहा. त्यानंतर या 11 पानाची सुंदर माळ तयार करा आणि तुमच्या जवळच्या हनुमानजीच्या मंदिरात जाऊन ही माळ मारुतीरायाच्या गळ्यात अर्पण करा. तेथे बसून 1 तास हनुमान चालिसाचे पठण करा मित्रांनो, जप करा या नामाचा. 1 तासानंतर ती सिद्ध माळ तुम्ही काढून मंदिरातून आदराने परत घरी आणा आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वर बांधून ठेवा. त्यासोबतच मित्रांनो, तुम्ही जर ही हनुमानजीची सिद्ध माळ तुमच्या दारावर बांधताच घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा, करणी, गुप्त शत्रूचा वाईट प्रभाव तत्काळ नष्ट होईल. घरातील वातावरण एका रात्री सकारात्मक बदल जाणू लागेल. तुम्हाला आजारपण कमी होईल आणि रोखलेला पैशाचा मार्ग देखील आपोआप मोकळा होईल. यासोबतच मित्रांनो, लक्षात घ्या, तुमच्यावर केलेली सर्व प्रकारची करणी, वाईट नजर, तंत्रमंत्राची काळी साखळी एका झटक्यात नष्ट करण्यासाठी एक अत्यंत आणि सिद्ध उपाय पुन्हा एक करायचा आहे. दोन्हीपैकी एक करू शकता. जसं की घरातील वाईट नजर, नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी दर शनिवारी संध्याकाळी एका लिंबूचे 4 तुकडे करून ते घराच्या 4ही कोपऱ्यात ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते मुख्य दाराबाहेर फेकून द्या.
सोबतच रोज शनिवारी घरात कापूर आणि लवंग जाळा. शनिदेवाची कृपा तुमच्या घरावर राहते आणि सर्व अडथळे दूर होतात. कुंभ राशीच्या जातकांनो, हा साधा दिसणारा उपाय हे तुमच्या घराभोवती एक सुरक्षा कवच तयार करेल. घरातील वातावरणात एका रात्रीत सकारात्मक बदल जाणवू लागतील. आजारपण दूर होईल, रोखलेला पैसा आपोआप मार्गी लागेल. पण कुंभ राशीच्या जातकांनो, हा उपाय करताना पूर्ण गुप्तता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. या उपायाबद्दल कोणत्याही बाहेरील किंवा संशयास्पद व्यक्तीला आधीच काही सांगू नका. जर तुमच्या आयुष्यात अत्यंत बिकट समस्या असेल, कर्जबाजारीपणा वाढला असेल किंवा कौटुंबिक वाद विकोपाला गेले असतील तर अजिबात घाबरू नका मित्रांनो. तुमच्यावर शनिदेवाची आणि हनुमानजीची सदैव कृपा राहील. सर्व संकटातून मुक्त होण्यासाठी, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी आत्ताच्या आत्ता मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय शनिदेव महाराज किंवा जय महाबली हनुमान कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा असे नक्की लिहा. त्यासोबतच मित्रांनो, जाता जाता या व्हिडिओला, या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.